औषधं जी आयुर्वेदातली दिली जातात त्या लेबल खाली खरं तर आयुर्वेदाने असं काहीही सांगितलेलं नाहीये, पण पोषक भाव सांगितलेले आहेत, मेध्य म्हणून आलेल्या आहेत गोष्टी. म्हणजे ते त्याचा गुणधर्म आहे की ते बुद्धीला पोषक आहेत, पण ते खाऊन तुम्ही बुद्धिमान झालात अगं असं कोणीच राहिलं नसतं ना. हा खरंच एक कॉमन सेन्सचा भाग आहे. तुला सांगू, स्मरणशक्ती म्हणजे आता अगदी बरोबर जरी विचार केला की मला पैकीच्या पैकी मार्क्स मिळवायचे, कारण आपल्याकडे मूल बुद्धिमान आहे म्हणजे काय, आउट ऑफ मार्क्स आहे. हे आपलं एक झालेलं आहे आत्ताच्या प्रवाहातलं, जे खरं नाही आहे. पण ठीक आहे, तुम्हाला जिथे पोहोचायचं आहे त्यासाठी तुम्हाला मार्क्स मिळवणं गरजेचं आहे. म्हणजे सगळा स्मरणशक्तीचा खेळ आहे. तुम्ही जर पालक म्हणून मुलांना एवढं म्हणालात ना, ते फालतूचे प्रश्न बंद कर, पुस्तकात काय दिलंय तेवढं वाच, तर तुम्ही त्यांची बुद्धीची क्षमता मारताय. बुद्धी ही निश्चयात्मिका आहे, तिला तार्किक गोष्टी आवडतात, तिला लॉजिकल गोष्टी आवडतात, आणि लॉजिकल गोष्टी सगळ्या WH क्वेश्चनने सुरू होतात. का, कसं, केव्हा, कुठे. हे प्रश्न तुम्ही सिलेबस लर्निंगमध्ये सुद्धा घेऊ शकता. भूकंप मुळात येतोच कसा ते दिलेलं असतं, पण मग टॅक्टॉनिक प्लेट्स हलतात का, तुम्ही ब्रेकडाऊन करत गेलात. मग टॅक्टॉनिक प्लेट्स हलतात कारण खाली प्रेशर तयार होतं. म्हणजे कुठे तयार होतं. आता असं म्हणून नाही चालणार, तू आता या वयाचा आहेस, इथेच तुझी उत्सुकता संपली पाहिजे. मग तिथे तुम्ही बुद्धीची क्षमता मारताय. मला वेळ देणं आलं तर तुम्ही आयडियली 1 तास जरी दिला, आठवड्यातले 2 तास जरी दिले, तरी तुम्ही खूप योगदान देताय आत्ताच्या काळानुसार. की काची उत्तरं सतत सातत्याने देत राहिलं पाहिजे. मग बुद्धीला खाद्य पुरवलं पाहिजे. नमस्कार मंडळी, मी स्मिता शिवाळे. 4ची कॉफी स्मिता बरोबर या इन्फॉर्मेटिव्ह गप्पा सत्रामध्ये तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. बालक, पालक आणि आयुर्वेद ही आपली सिरीज सुरू आहे. मागच्या एपिसोडमध्ये डॉक्टर ज्योत्स्ना पेटकर यांनी मुलांची अभ्यासामध्ये एकाग्रता वाढावी म्हणून काय करायचं याबद्दल खूप छान मार्गदर्शन केलं. आता आजच्या एपिसोडमध्ये मुलांची स्मरणशक्ती वाढावी किंवा स्मृती दृढ व्हावी म्हणून काय करायचं हे सांगणार आहेत. आणि हा एपिसोड सुद्धा तेवढाच पालकांसाठी आणि बालकांसाठी महत्त्वाचा असणार आहे. पण आत्ता जे कोणी चॅनलवर नवीन आले असतील, पहिल्यांदाच व्हिडिओ बघत असतील, तर मी त्यांना सांगेन की फॅमिली आपलीच आहे. चॅनल सबस्क्राईब करून टाका आणि बेल आयकनचं बटनही हिट करा, म्हणजे एक्झॅक्टली कुठल्या वेळेला मी व्हिडिओ अपलोड करते हे तुम्हाला कळेल. चला तर मग आजच्या विषयाला सुरुवात करूया. नमस्कार ज्योत्स्नाताई. नमस्ते स्मिता. मागच्या एपिसोडमध्ये तू खूप छान पद्धतीनं समजावून सांगितलं की एकाग्रता वाढण्यासाठी काय करायचं, किंवा त्या संदर्भातली माहिती ही पालकांना कळणं अतिशय गरजेचं होतं. आणि त्या कॉन्सेप्ट क्लिअर झाल्यामुळे मला असं वाटतं की आता फोकस कुठे करायचा हे पालकांना लक्षात आलेलं आहे. आता आजचा विषय आहे की मुलांची स्मरणशक्ती वाढावी म्हणून काय करायचं. तर बाजारामध्ये, मार्केटमध्ये, मेडिकल्समध्ये आपल्याला स्मरणशक्ती वाढण्यासाठी, बुद्धी वाढण्यासाठी असे वेगवेगळे टॉनिक्स मिळतात, किंवा बदाम खाल्ल्याने बुद्धी वाढते असं म्हणतात. आयुर्वेदात सुद्धा वेगवेगळे असे काही मेडिसिन्स आहेत की ज्यामुळे बुद्धी वाढते. तर हे खरं आहे का? यांनी खरंच बुद्धी वाढते का? नाही. बुद्धी कुठल्याही गोष्टीने वाढत नाही. इतकं सोपं असतं. तर बदाम तसं घेणं सगळ्यांना परवडतं हल्ली. सगळेच बुद्धिमान झाले असते. आहार जो असतो ना, म्हणजे वनस्पती असतील आयुर्वेदात वर्णन केलेल्या, किंवा बदामासारखा आहार असेल, हे बुद्धीला पोषक भाव देणाऱ्या गोष्टी आहेत, बुद्धी वाढवणाऱ्या नाहीत. आणि जोर आपल्याला हे कळे, बुद्धी आणि स्मरणशक्ती पुन्हा 2 वेगवेगळ्या गोष्टी आहेत. धी, धृती, स्मृती अशा वेगवेगळ्या गोष्टी आहेत. हे सगळं या शेड्स आहेत बुद्धीच्या. या बुद्धीच्या शेड्स आहेत. आणि तुम्हाला म्हणजे स्मरणशक्ती नसणं हा तर प्रचंड कन्सर्नचा मुद्दा आहे पालकांचा, की तो हुशार आहे खूप, पण त्याच्या लक्षात राहत नाही. तर स्मरणशक्ती कशी तयार होते, मुळात मेमरी जी तयार होते किंवा बुद्धीचं जे मेन फंक्शन आहे, साठवून ठेवणे इन्फॉर्मेशन किंवा नॉलेज साठवून ठेवणं, तर हे कशा पद्धतीने होतं हे जोर आपल्याला कळत नाही. स्मरणशक्ती वाढवण्यासाठी वारंवार घोकंपट्टी करणं हा काही स्मरणशक्ती वाढवण्याचा राजमार्ग नव्हे. स्मरणशक्ती कशी वाढते किंवा स्मृती कशी तयार होते आपल्या शरीरात याचं ग्रंथकारांनी खूप छान सांगितलेलं आहे. 8 पद्धती सांगितलेल्या आहेत. आणि मुळात स्मृती म्हणजे काय, तर त्याची व्याख्या अशी आहे, अनुभवजन्य ज्ञानम स्मृती. म्हणजे जे आपण अनुभूती करतो, जिथे मन प्रेझेंट असतं अनुभूती करताना, त्याचं स्मृतीत रूपांतर होतं.
तर आपण मनाबद्दल तर आधीच सगळं बोललेलो आहोत. तर आता स्मृती जी ज्या पद्धतीने तयार होते त्या 8 विविध पद्धती आहेत. त्याला निमित्त कारण आहे, सादृश्यता आहे, स्वरूपता आहे, सत्वानुबंध आहे, अभ्यास म्हणजे सातत्याने करत राहणं, अभ्यास म्हणजे सातत्य, हे कारण एक आहे. आणि पुन्हा पुन्हा श्रवण करणं. बघा, घोकंपट्टी आणि श्रवण करणं याच्यात खूप जमीन आसमानाचा फरक आहे. पुन्हा पुन्हा श्रवण करणं, याच्याने स्मृती तयार होत असते. तर या सगळ्या पद्धतींनी जी स्मृती तयार होते ती कायमस्वरूपी असते. मग त्याच्यासाठी तुम्हाला परत परत घोकंपट्टी करण्याची गरज नाही पडत. म्हणून पूर्वी शाळेमध्ये जेव्हा पाढे सतत रोज म्हणायचे किंवा सातत्य अथर्वशीर्ष म्हण किंवा कुठलाही श्लोक, मनाचे श्लोक जेव्हा आपण शाळेत पाठ केलेले आहेत, ते काही असे पाठ करायचे म्हणून नव्हते ना, ते आपण म्हणत राहिलो आणि ते कालांतरानं ते पाठ झाले आणि ते अजूनही त्यामुळे पाठ आहेत. एक्झॅक्टली. आत्ताही आपल्याला विचारलं तरी आपल्याला पटकन आठवतात पाढे, किंवा आपल्याला पटकन, आता खरं आपला पाढ्यांचा संबंध गेलेला आहे पण पटकन आठवतात आपल्याला. 18 चोक 72 पटकन आठवतं, कारण ते स्मृतीत आहे. मग त्यासाठी आपण घोकंपट्टी तशी बघितली तर की वारंवार पाठ करणं हे केलेलं आहे. घोकंपट्टी नव्हतं, ऐकून आणि म्हणून सातत्य आपण ते करत राहिलो, म्हणून ती स्मृती तयार झाली. स्मृतीत गोष्टी ठेवणं हे बुद्धीचं एक फंक्शन झालं. जसं धी धृती स्मृती ह्या शेड्स आहेत बुद्धीच्या, तसं सगळ्यात महत्वाचं बुद्धीचं काम काय माहिती आहे का? जसं आपण मनाचं बघितलं होतं की चिंत्य, विचार्य, उह्य, या सगळ्या म्हणजे प्रोसेसेसमधनं मनाचे विषय जातात आणि मग ते बुद्धीपर्यंत जातं. तर मनाने हे सगळ्या प्रोसेसेस पूर्ण करून जेव्हा ज्ञान बुद्धीपर्यंत पोहोचवलेलं असतं तेव्हा तिचा रोल येतो निश्चयात्मिका बुद्धी. म्हणजे निश्चय करणं, काय वाईट आहे, काय चांगलं आहे, आता काय करणं गरजेचं आहे, आता काय नाही करणं गरजेचं आहे. हा जो निश्चय विनिश्चय करणं असतं ते काम बुद्धीचं असतं. म्हणजे निर्णय घेण्याची क्षमता तिची आहे. मन सगळ्या विषयांवर घेतलेल्या अनुभूतीचं प्रोसेस करून बुद्धीला पोहोचवतं. मी आधीच्या एपिसोडमध्येही सांगितलं की ज्ञानेंद्रिय आणि बुद्धी यांच्यातला दुवा मन आहे, पण त्याला सुद्धा कार्य सांगितलेली आहेत. ती त्याची झाली की मग फायनल टेक बुद्धीचा असतो. तर याच्यात एक स्मरणशक्तीचा रोल असतो की मी जे ग्रहण केलेलं आहे ते जर मी अनुभूत केलेलं आहे तर ते माझ्या स्मरणात राहतं. त्यामुळे तुम्हाला स्मरणशक्ती जर मुलांची वाढवायची असेल तर पुन्हा आपण त्याच विषयावर येतोय, त्याचं मन तिथे असलं पाहिजे. एकाग्रता गोष्ट वेगळी आहे, स्मरणशक्ती गोष्ट वेगळी आहे, आणि पण त्या एकमेकांवर अवलंबून आहेत, पूरक आहेत, आणि बुद्धीचा रोल वेगळा आहे. म्हणूनच एकाग्रता वाढवणं त्यासाठी वेगळे उपाय आहेत किंवा त्यासाठी एक वेगळा विचार असला पाहिजे. आणि स्मरणशक्ती वाढवायची आहे तर स्मरणशक्तीच्या बाबतीत आपण एक वेगळा विचार केला पाहिजे. बरोबर. बेसिकली तू जेव्हा एकाग्र होतेस ना, आपोआप तुझी स्मरणशक्ती वाढते, कारण तू अनुभूत करतेस आणि मग ते रजिस्टर होतंय. बरोबर. म्हणजे मी फक्त आता उद्या परीक्षा आहे म्हणून मी घोकंपट्टी करते तर ही अनुभूती नाहीये. मला पडलेल्या एखाद्या प्रश्नाचं उत्तर जेव्हा मी स्वतः शोधते, म्हणजे आपण चाललोय आता स्वयंअध्ययनाकडे, माझं मी शोधतेय की मला नाही कळलं तर स्मिता मला जरा हे समजावून सांगतेस का, असं जेव्हा मी समजावून घेतेय त्यावेळी माझं मन, माझी ज्ञानेंद्रिय, ऐकणं असेल, बघणं असेल, हे सगळं तिथे प्रेझेंट आहे. तर ते माझ्या स्मृतीत जातं. त्याला म्हणतात की अनुभूतीजन्य ज्ञानम स्मृती. हे मग ते कधी निमित्त कारण असेल, कधी बघून असेल. आणि स्मृती वाढण्याचा सगळ्यात मोठा सोर्स म्हणजे बघा, आता 5 सेन्सरी ऑर्गन्सद्वारे आपण विषयांचं ग्रहण करत असतो. म्हणजे नाकाद्वारे गंधाचं ग्रहण करत असतो, जिभेद्वारे टेस्ट म्हणजे चवींचं ग्रहण करत असतो. तर या सगळ्या प्रोसेसेसमध्ये मन असतं आणि मग आपल्याला अनुभूती मिळते आणि ती स्मरणात जाते आपल्या. ही चेन आहे, सामान्य चेन आहे. पण या सगळ्या ह्याच्यात पुन्हा स्मृतीसाठी स्पेशली 5 इंद्रियांमध्ये डोळ्यांना सगळ्यात जास्त महत्त्व दिलं गेलंय. याचे वर्णन अनेक ग्रंथांमधून आलंय, पण चाणक्य नीतीमध्ये सुद्धा ह्याचं वर्णन आलेलं आहे की सर्वेंद्रियाणाम नयनम प्रधानम. हे सगळे आपापल्या जागी श्रेष्ठ आहेत, कंपॅरिझन काही नाही आहे, पण तुमची ऑब्झर्वेशन स्किल्स ही जास्त स्मृती तयार करतात. म्हणजे जेव्हा मी ह्या सगळ्याचा अभ्यास सुरू केला, म्हणजे प्रॅक्टिस तर मी गेले अनेक वर्ष करते, पण जेव्हा मुलांसोबत काम करणं सुरू केलं त्यावेळी मला लक्षात आईची वाक्य मला आठवायची अगदी लहानपणापासून की हात नाही डोळे काम शिकत असतात. आणि ज्यावेळी मी हे चाणक्य नीतीतला श्लोक वाचला किंवा ग्रंथांमध्ये संदर्भ वाचत गेले त्यावेळी मला प्रकर्षाने आईची आठवण आली की अरे ती किती सहजपणे हे सांगायची की हात नाही तुझे डोळे काम शिकतात. म्हणजेच महत्त्व कशाला आहे, ऑब्झर्वेशन स्किल्सला.
तुमची ऑब्झर्वेशन स्किल्स जितकी उत्तम असतील तितकी तुमची स्मरणशक्ती उत्तम असते. तर स्मरणशक्ती जर वाढवायची आहे तर अल्टिमेटली तुम्हाला मन एकाग्र असणं गरजेचं आहे आणि दुसरं तुमची ऑब्झर्वेशन स्किल्स उत्तम असणं गरजेचं आहे आणि त्यासाठी नजर स्थिर असणं गरजेचं आहे. म्हणजे तुम्ही जर ती सतत रील्स बघून मोबाईल्स बघून जर स्थिरता घालवलेली असेल तर आपण जे वाचतोय अक्षरं ती आपल्याला नाही कळत. अक्षरं कळतात त्यातला अर्थ नाही पोहोचत आतपर्यंत आणि म्हणून ती स्थिरता ऑब्झर्वेशन स्किल्सची खूप गरजेची आहे आणि ती आपण अगदी लहानपणापासून मुलांमध्ये रुजवू शकतो. माहिती कसं? म्हणजे मी बऱ्याचदा माझ्या आता पेशंट जेव्हा कन्सीव्ह होता तेव्हापासून मी सांगत असते की काय काय करा तुम्ही, काय बोला मुलांशी. जसं आता बाळ पोटातच आहे पण आई समजा गार्डनमधनं फिरतीये तर आई मी कायम सांगते की सांगा त्याला आपण कुठल्या बागेत आलोय, आपण आत्ता या क्षणी काय बघतोय. समजा वसंत ऋतू चालू आहे तर सांगा त्याला आत्ता वसंत चालू आहे, गुलमोहर फुलला आहे, बहाव्याला किती सुंदर पिवळी फुलं आली आहेत. हे फीड होत राहतं आणि मग जेव्हा तुम्ही त्याला तान्ह असताना बागेत नेता तर तुम्ही दाखवू शकता त्याला की हे बघितलंस का आत्ता पालवी फुटतीये बघ पालवीचं. हे खूप फालतू वाटेल पण हे इतकं वर्क होतं. म्हणजे माझ्या मुलीच्या बाबतीत मी हे सगळे प्रयोग केलेत की तिला अक्षरं मी इंट्रोड्यूस केली होती. आता आपण मुलांशी सातत्याने लहान ते पौडलेलं असतं खेळत असतं तर काहीतरी उगाच बवडं बोलण्यापेक्षा म्हणजे तेही बोलणं गरजेचं आहेच पण मी तिला अक्षरं दाखवायचंय मोठी मोठी लिपीतली. ती सरळ वाचायलाच लागली होती. त्याच्यामुळे अल्फाबेटिकली काही न शिकता म्हणजे वर्णमाला किंवा मुळाक्षरं काही न शिकता ती वाचायला सरळ तिने सुरुवात केली होती. कारण स्मृती तयार झाली बघून बघून. बघणं पिक्टोरियल मेमरी ज्याला म्हणतात ती अत्यंत महत्त्वाची असते. फक्त ते नुसतं बघणं नसावं त्याच्यात मनाची इन्व्हॉल्वमेंट असावी. तुम्ही स्मरणशक्ती वाढवण्यासाठी जर तुम्ही वेगवेगळे औषधं घेत असाल तर तुम्ही साफ चूक करताय. औषधांनी बुद्धिमत्ता किंवा स्मरणशक्ती वाढत नाही. त्यापेक्षा मग ऑब्झर्वेशन मुलांची वाढणं किंवा त्यांना ऑब्झर्व करायला शिकवणं हे गरजेचं आहे. हो. तर तू तुझ्या लर्निंग सेंटरमध्ये मुलांचं ऑब्झर्वेशन वाढावं म्हणून काय करतेस, काय घेतेस? आपण खूप ॲक्टिव्हिटीज करतो. त्यातली एक मी तुला सांगते, डिस्प्ले ॲक्टिव्हिटी आहे बघ. त्यांनीच विचारलेल्या प्रश्नांवर इन्फॉर्मेटिव्ह त्यांचे सगळे शंका मिटतील अशा पद्धतीचे डिस्प्ले करून जर आपण सगळीकडे लावले आणि ते त्यांनी रोज येता जाता त्यांच्या नजरेस पडतात आपोआप इन्फॉर्मेशन कलेक्ट होत राहते. त्यांना उत्सुकता वाटली तर ते डिस्प्ले जाऊन बघणार आहेत. मग ते त्या रंजक पद्धतीनेच तयार करायचे की त्यांना उत्सुकता वाटली पाहिजे. आणि मुळात प्रत्येक मुलात इव्हन प्रत्येक आपल्या वयाच्या सुद्धा म्हणतात उत्सुकता ही आपला स्थायी भाव आहे. जशी भूक ही आपली संवेदना आहे नॅचरल पहिली, तसं उत्सुकता असणं ही सुद्धा आपली संवेदना आहे. ती ट्रिगर करायची. म्हणजे बुद्धीचे सुद्धा भाव काही गोष्टी आपण आपल्या जनुकीय गोष्टींमधनं घेतो म्हणजे जेनेटिक्समधनं घेतो. तो एक बुद्धीचा भाव आलेला असतो. आई वडील अजून वृक्ष आपला फॅमिली वृक्ष जो असेल त्यातनं आलेला भाव असतो. दुसरं असतं स्टिम्युलंट. त्याच्याने तुमची जडणघडण होत असते. तुम्ही विविध पद्धतीने त्यांना स्टिम्युलंट दिले पाहिजेत. का? समजा मी जर तू मला सांगतेस एखादी गोष्ट हे असं आहे बरं का मी नुसतंच इन्फॉर्मेशन ऐकून हो असं असतं ना, हा ठीक आहे, नाही मला का हा प्रश्न पडला पाहिजे. आणि तो पडतो मुलांना. हो, मुलांना पडतो तो. खूप प्रश्न असतात त्यांच्या इतकं खरंच उत्सुकता. कारण ज्ञान नवीन ग्रहण होत असतं ना, अजून जाणीवा बोथट झालेल्या नसतात. त्याच्यामुळे हे असं का, ते तसं का. म्हणजे साधं एका मुलाला उत्सुकता होती ते फ्लश केल्यानंतर पाणी कसं खाली जातं असते. अगं माझ्या मांजर आहे घरात, त्यालाही उत्सुकता होती की फ्लश केल्यानंतर पाणी जातं कुठे. फ्लशचा आवाज आला की ते धावत यायचं आणि पाण्याकडे बघत बसायचं. किंवा नळ सोडला आपण तर ते बादलीतल्या पाण्याकडे बघत बसायचं, क्युरियस प्रचंड की पाणी पडतंय कसं. तर अशा अगणित उत्सुकता मुलांना असतात. तिथे त्यांच्या बुद्धीला चालना देणं काम आहे आपलं. तुम्ही जर पालक म्हणून मुलांना एवढं म्हणालात ना ते फालतूचे प्रश्न बंद कर, पुस्तकात काय दिलंय तेवढं वाच, तर तुम्ही त्यांची बुद्धीची क्षमता मारताय. बुद्धी ही निश्चयात्मिका आहे. तिला तार्किक गोष्टी आवडतात, तिला लॉजिकल गोष्टी आवडतात आणि लॉजिकल गोष्टी सगळ्या WH क्वेश्चनने सुरू होतात. का, कसं, केव्हा, कुठे. हे प्रश्न तुम्ही सिलेबस लर्निंगमध्ये सुद्धा घेऊ शकता. अगदी एखादा धडा असेल की जो कशावर असेल, समजा सोर्सेसवर आहे, अन्नपदार्थांच्या शिकवलं जातं. वेगवेगळे प्रथिनं असतात, हे असतं, कार्बोहायड्रेट्स असतात. का
सगळं तर सगळ्यांमध्ये हायड्रोकार्बन्सच आहेत, मग त्यांची नावं वेगवेगळी का आहेत? हे थोडंसं मी मोठ्या लेव्हलला सांगतेय, पण छोट्या लेव्हलपासून सुद्धा तुम्ही ह्या गोष्टी करू शकता. आता एक आय थिंक 4थीच्या का 5वीच्या पुस्तकात डिझास्टर मॅनेजमेंटवर, डिझास्टर म्हणजे काय असा त्यांच्या लेव्हलचा एक धडा आहे. याच्यात इतके काकाचे प्रश्न असू शकतात. तुम्ही त्यांना समजा भूकंपाबद्दल ते तुमच्या पुस्तकात आहे भूगोलाचे आणि तुम्ही वाचताय, किंवा एन्व्हायरमेंटल स्टडीजमध्ये तुमचा विषय तुम्ही वाचताय, तर भूकंप मुळात येतोच कसा ते दिलेलं असतं. पण मग टॅक्टॉनिक प्लेट्स हलतात का? तुम्ही ब्रेकडाऊन करत गेलात. मग टॅक्टॉनिक प्लेट्स हलतात कारण खाली प्रेशर तयार होतं. म्हणजे कुठे तयार होतं? आता असं म्हणून नाही चालणार तू आता या वयाचा आहेस, इथेच तुझी उत्सुकता संपली पाहिजे. मग तिथे तुम्ही बुद्धीची क्षमता मारता. त्याची भूक भागेपर्यंत तुम्ही त्याला उत्तरं देत राहा. त्यातनं नवीन नवीन प्रश्न तयार होतात. आणि खरं सांगू का स्मिता, हे शाळेत होणं पॉसिबल नसतं ग, किंवा कुठल्या क्लासेसमध्ये पण पॉसिबल नसतं. त्यामुळे ज्यांना हा अगदीच कळीचा आहे ना की नाही त्याची बुद्धी शार्प झाली पाहिजे, तर तो जेवढे प्रश्न विचारेल आणि तुम्ही जेवढी उत्तरं देऊन त्यातनं पुन्हा प्रश्न निर्माण होतील तरच त्याची बुद्धी शार्पन होणार आहे. कारण स्टिम्युलंट येतो, त्याच्यामुळे पुन्हा तेच आलं, तुम्हाला वेळ देणं आलं. तो तुम्ही आयडियली 1 तास जरी दिला, आठवड्यातले 2 तास जरी दिले, तरी तुम्ही खूप योगदान देताय आत्ताच्या काळानुसार. की काची उत्तरं सतत सातत्याने देत राहिलं पाहिजे. मग बुद्धीला खाद्य पुरवलं पाहिजे. बरोबर, ते खाद्य आहे. बदाम वगैरे किंवा औषधं जी आयुर्वेदातली दिली जातात त्या लेबल खाली, खरं तर आयुर्वेदाने असं काहीही सांगितलेलं नाहीये, पण पोषक भाव सांगितलेले आहेत, मेध्य म्हणून आलेल्या आहेत गोष्टी. म्हणजे ते त्याचा गुणधर्म आहे की ते बुद्धीला पोषक आहेत. पण ते खाऊन तुम्ही बुद्धिमान झालात, अगं असं कोणीच राहिलं नसतं ना. हा खरंच एक कॉमन सेन्सचा भाग आहे. बरोबर, तुम्ही तिला काम द्या, प्रत्येक ऑर्गनला आपलं आपलं काम दिलं की ते सक्षम होतं. बेसिकली स्टिम्युलेट होणं फार गरजेचं आहे. आणि मला असं वाटतं की रोज जर पालकांनी एक ठराविक वेळ मुलांना दिला, बऱ्याचदा प्रश्न पडतो पालकांना की मुलांना वेळ द्यायचं म्हणजे काय करायचं, त्यांच्याबरोबर काय गप्पा मारायच्या, काय ऍक्टिव्हिटीज करायच्या, तर आज काय अभ्यास केलास, आज काय अभ्यास केलास. बरं, हा प्रश्न विचारल्यानंतर किती जण ऐकतात की खरंच काय अभ्यास केलाय. आपण प्रश्न विचारतो आणि मग सोडून देतो. होमवर्क आहे का काय, हा एक संवादाचा मुद्दा असतो. त्यापेक्षा की आज जे शिकलेलं आहे ते शिकलेलं मला एक्सप्लेन कर बरं. जर का हे त्यांनी एक्सप्लेन केलं की त्यांच्या भाषेत त्यांना काय कळलंय, त्यांच्या समजुतीप्रमाणे त्यांनी कसं समजावून घेतलेलं आहे, हे जर का त्यांना सांगता आलं तर त्यांची प्रोसेस पूर्ण होईल किंवा त्याला चालना मिळेल. आपण पहिल्या पॉडकास्टमध्ये याबद्दल बोललो होतो की कॉग्निटिव्ह कपॅसिटी जी असते, की तू आणि मी तुझा विद्यार्थी आणि तू माझी गुरु आहेस, आपण बोलतोय एखाद्या संकल्पनेवर, मला काय, माझ्या बुद्धीने त्यातलं काय घेतलंय, म्हणजे माझ्या इंद्रियांनी ऐकलंय, मनाने ते पूर्ण प्रोसेस केलंय आणि मग बुद्धीकडे पाठवलंय, तिने नेमकं काय स्मरणात ठेवलंय, ही चेन पूर्ण व्हायला पाहिजे. ही मिसिंग आहे आत्ताच्या याला. तुला सांगू, स्मरणशक्ती म्हणजे आता अगदी बरोबर जरी विचार केला की मला पैकीच्या पैकी मार्क्स मिळवायचे, कारण आपल्याकडे मूल बुद्धिमान आहे म्हणजे काय, आउट ऑफ मार्क्स आहे. हे आपलं एक झालेलं आहे आत्ताच्या प्रवाहातलं, जे खरं नाही आहे. पण ठीक आहे, तुम्हाला जिथे पोहोचायचं आहे त्यासाठी तुम्हाला मार्क्स मिळवणं गरजेचं आहे. म्हणजे सगळा स्मरणशक्तीचा खेळ आहे. मी जे स्मरणात ठेवतोय ते मी हुबेहूब जर उतरवून काढत असेल तर मला पैकीच्या पैकी मार्क्स मिळतात. म्हणजे त्याच्यासाठी जर तुमची स्मरणशक्तीच उत्तम पाहिजे. बरोबर. आणि ती करण्यासाठी तुमचं थरोली जर कोरला जाऊन अभ्यास झालेला असेल, विषय तुम्हाला आवडो न आवडो, मग त्या टिप्स पण असतात. मेमरी गेम्स तर इतके असतात. सो मार्केटमध्ये अनेक मेमरी वाढवणाऱ्या गोष्टी उपलब्ध आहेत, गेम्स आहेत वेगवेगळे, थेरपीज आहेत वेगवेगळ्या. पण या सगळ्यात तुम्ही किती धावणार मुलांच्या मागे. सोपं आहे ना, तुम्ही त्यांना वेळ देणं, आणि तो अगदी क्वालिटी जरी दिला तरी तुम्ही चालना देताय त्यांच्या बुद्धिमत्तेला. ती चालना दिली की काम सोपं होणार आहे. अनेक ठिकाणी मुलांना गुंतवून ठेवण्यापेक्षा हा मेमरी वाढण्यासाठी हे करायचंय, एकाग्रता वाढवण्यासाठी ते करायचंय, हे तुम्ही वेळ, पैसा, त्यांची सुद्धा एनर्जी, तुमची एनर्जी, हे सगळं तुम्ही सेव्ह करू शकता. सतत आउटसोर्स करण्याची गरज नाही आहे प्रत्येकच गोष्ट. जडणघडण जेव्हा मुलाची होत असते, मग ती भावनांची असेल, बुद्धिमत्तेची असेल, विचारांची असेल, एकूण व्यक्तिमत्वाची असेल, ह्याच्यात पालकांचाच रोल फार महत्वाचा असतो. आणि तो तुम्ही तुमचं सगळं व्यवसाय, तुमचा स्वतःचा वेळ, सगळं काही सांभाळून खूप कमी वेळ जरी दिला पण तो क्वालिटी आणि या पद्धतीने जर आखून घेतला व्यवस्थित,
तर वेगळं काही करण्याची गरज नाही आहे. ते होत मुळात ते असतातच बुद्धिमान. त्यांना तुम्ही खाणं पुरवत राहा त्या पद्धतीचं, म्हणजे विचारांचं, बुद्धिमत्तेला चालना देणारं, बुद्धी वाढवणारं वगैरे खाणं नाही. नाही, बरोबर आहे. आता कळलं की बुद्धी वाढवण्यासाठी असे कुठले टॉनिक्स नाही, तर बुद्धीला पोषण मिळण्यासाठी अर्थातच या काही गोष्टी असतात, पूरक गोष्टी असतात. पण आयुर्वेद असा कुठला पूरक आहार सांगतो किंवा कुठला असा आहार आहे ज्यामुळे बुद्धीला पोषण मिळतं, तो घेतला पाहिजे, ठराविक वयात ठराविक आहार घेतल्यानं बुद्धीला छान पोषण मिळेल, तर तू सांगू शकशील का? 10 वर्षापर्यंत, 10 वर्षानंतर असं? तर सतत कामात राहणारा ऑर्गन म्हणजे तेच आहे, बुद्धी आणि मन. त्यांचे व्यापार सतत, आपण झोपलो तरी काम चालू राहतं अनेक ऑर्गन्सचं. तर त्यांना पोषण देणारा सगळ्यात मोठा छान सोर्स आहे, म्हणजे एका शब्दात सगळे स्निग्ध पदार्थ. अच्छा. पण ते चांगले स्निग्ध पदार्थ. आता बदाम का सांगितला जातो? कारण इसेन्शियल ऑइल्स, अक्रोड इसेन्शियल ऑइल्स. ऑइल्स म्हणजे स्निग्धता, मऊपणा आणणार. वापरून वापरून शरीर सतत झिजत असतं. ते जितकं आपण मऊ ठेवू तितकं शरीर स्वस्थ राहतं. बुद्धी शरीर म्हणजे ब्रेन जर आपण म्हटलं, ज्याच्यात बुद्धी राहते असं आपण ढोबळमानाने म्हणतो, तर तो ऑर्गन शरीराच्या बाहेर नाही आहे ग. तुझ्या शरीरात रोज जे काही तयार होतंय, जे काही घडतंय, त्या सगळ्याचे परिणाम तुझ्या मनावर, बुद्धीवर सगळीकडे होत आहेत. त्यामुळे अल्टिमेटली तुमचं पचन चांगलं असणं हाच मुख्य क्रायटेरिया आहे. तुम्ही जे काही घेताय पोषक भाव, ते त्याच्यापर्यंत पोहोचणं पण गरजेचं आहे. म्हणजे तुमचं डायजेशन उत्तम असलं पाहिजे. आणि मुलांच्या बाबतीत बोलायचं तर नको ते पदार्थ त्यांना इतक्या प्रमाणात इंट्रोड्यूस झालेले आहेत. घरी दारी सतत आउटिंग, सतत बर्थडे पार्टी, सतत काहीतरी. तर तो एक पुन्हा वेगळा एपिसोड होऊ शकतो आहाराचा. आपण फक्त बुद्धीबद्दल जरी आत्ता बोललो तर हे सगळे स्निग्ध पदार्थ जे आहेत ते खरे पोषक मूल्य आहेत बुद्धीसाठी. म्हणजे कोण? बदाम अक्रोड तर झालंच, ते ऋतूनुसार खावेत. उठसूट खाण्याने ते त्याच्यातनं पोषण मिळत नाही शरीराला, तो आपण आहाराच्या वेळी बोलूच या. पण आपल्याकडे ना देवी देवतांच्या मूर्ती सुद्धा इतक्या सिम्बॉलिटिक बनवलेल्या आहेत की त्यातनं आपल्याला ज्ञान मिळावं, हाच मुख्य हेतू. तर तुला श्रीकृष्णाचा छोटा म्हणजे बाळकृष्णाचा फोटो आठवतो का, जो युजली गरोदर झाल्यानंतर घरात लावला जातो, की त्याच्या हातात लोण्याचा गोळा आहे, असा गोड मोहक त्याचा चेहरा आहे बाळकृष्णाचा, आणि हातात लोण्याचा गोळा आहे. कारण लोणी सोडून इतर काही दाखवता आलं असतं ना. म्हणजे तो लोणी चोरायचा सुद्धा. खरं चोरी करणं हे तसं चुकीचं आहे, पण त्याला लोणी चोरताना सुद्धा त्याच्या कथा गुंफलेल्या आहेत, बालक असताना, मोठा असताना नाही. कारण तो मुलांचा पहिला हक्क आहे. मग दही चोरताना नाही दाखवला, ताक चोरताना नाही दाखवला, दूध चोरताना नाही दाखवला, लोणी चोरतानाच दाखवलाय. माखन चोरी फेमस आहे का? कारण मुलांच्या वाढीत लोण्या इतकं अनन्यसाधारण महत्व दुसऱ्या आहारालाच नाहीये. स्निग्धता म्हणजे दुधाचेच हे सगळे पदार्थ बरं का, लोणी, लोण्यापासून तूप, पण तरीही लोण्याचं महत्व खूप वेगळं आहे. जितकं तुम्ही इथनं काम करताय, मग ते बालकच नाही, थोडं म्हणजे सगळे आपल्या वयाचे, त्याच्यापेक्षाही मोठ्या वयाचे, स्निग्धतेसाठी तुमच्या आहारात लोणी असणं अत्यंतिक गरजेचं आहे. हेच त्या फोटोमधनं ॲक्च्युली डिपिक्ट होतं. ते सांगण्याचा प्रयत्न करतं की बालकांच्या हातात लोणी असलंच पाहिजे. आणि आयुर्वेदात असं सांगितलं, इव्हन आपलं तान्हं बाळ जे आईच्या दुधावर असतं, तर स्तन्यपानानंतर सुद्धा लोण्याचा गोळा त्याला भरवायला सांगितलेला. इथपासनं लोण्याचा प्रवास बालकांच्या आयुष्यात सुरू व्हायला पाहिजे. तुम्हाला छान त्याचं हे कूलडाऊन व्हायला हवं असेल, चंचलता मनाची असेल किंवा एकूणच शरीरातला वृक्षपणा, तर मुलांच्या आहारात लोणी असलंच पाहिजे. तो सगळ्यात उत्तम पोषक भाव आहे. म्हणजे बुद्धिजीवी वर्गाचा आहार हा दूध, तूप, लोणी, दही, अर्थात ऋतूनुसार दही म्हटलं तर हाच असला पाहिजे. बरोबर. आणि बुद्धिजीवी म्हणजे फक्त आपल्यासारखे जे टेबल वर्क किंवा मोठमोठी कामं करतात ते नाही. बुद्धी ही प्रत्येक गोष्टीत वापरली जाते बरं का. म्हणजे एखादा बांधकाम साईट आहे बघ, एखादी एक लेबर जर वर विटा वाहून नेतोय तर तो बुद्धी वापरत नाही असं नाहीये, तोही बुद्धी वापरतोय.
केर काढती एखादी बाई, घरकामवाली बाई आहे, मेड जी आपल्या घरात येते, ती सुद्धा बुद्धी वापरत असते. प्रत्येक कामाला तुम्हाला बुद्धी लागते आणि ती सातत्याने वापरली जात असते, सातत्याने. त्याच्यामुळे आम्ही खूप बुद्धीचं काम करतो म्हणजे बाकीचे बुद्धीचं करत नाही असं नाहीये. ते मे बी पठडीतलं असेल, हे पठडीतलं नाही, काहीतरी क्रिएटिव्ह असेल, त्याच्या पुन्हा वेगवेगळ्या शेड्स आहेत. बरोबर. म्हणजे लोक त्यात सुद्धा इतकं नाविन्य शोधत असतात, त्याच्याशिवाय शोध लागत नाहीत. म्हणजे इतर प्रत्येकच क्षेत्रात जे शोध लागलेले आहेत, कारण ती व्यक्ती सतत काहीतरी विचार करत असते, बुद्धीला सतत खाद्य पुरवत असते. त्यामुळे कुठलंही काम हे बुद्धिजीवी वर्गाचं आणि हे श्रमजीवी असं नाहीये, सगळ्या ठिकाणी बुद्धी वापरली जात असते. बरोबर. आपण मुलांसाठी परीक्षेच्या दृष्टीने किंवा पालकांचा जो कळीचा मुद्दा असतो की त्याची स्मरणशक्ती चांगली पाहिजे. हा, तो खूप हुशार आहे पण त्याच्या लक्षात राहत नाही, कारण त्याच्या लक्षात राहण्यासाठी ज्या ज्या गोष्टी केल्या पाहिजेत ना त्या होत नाहीये. त्याच्या स्मृतीत कशा राहतील गोष्टी? सत्वानुबंध. जेव्हा त्याचं मन तिथे असेल तेव्हाच त्याच्या स्मृतीत गोष्टी जातील. आणि सर्व पालकांनी हीच गोष्ट लक्षात ठेवायला पाहिजे, अनुभूती जन्य ज्ञानम स्मृती. तो जे काही अभ्यास करतोय, जे काही वाचतोय, त्याची जास्तीत जास्त अनुभूती त्याने घेतली पाहिजे. बरोबर. म्हणजे पंचज्ञानेंद्रियाने सगळं शिक्षण आत्मसात करणं हे दरवेळी शक्य होईलच असं नाही, पण तुम्ही मॅक्स प्रयत्न करून बघा ना. समजा एखादा तुमचा धडा कापसावर आहे, कुठल्या तरी पुस्तकात आहे, कॉटन कसं बनतं आणि त्याच्यापासून कॉटन कसं तयार होतं शेतात आणि मग कापड कसं बनतं, तर तुम्ही शक्य झालं तर त्याला ज्ञानच येतात. ही अनुभूती आहे. तुम्हाला शक्य झालं तर कापसाने जिथे घरी चरखा आणणं शक्य नसेल तर जिथे आहे तिथे जाऊन दाखवा. बरं, एकेका पालकाला हे शक्य नसेल तर पालक कम्युनिटी करून अशा गोष्टी अरेंज करूच शकतात. ह्याला म्हणतात अनुभूती देणं. ह्या सगळ्या गोष्टींनी तुम्ही त्याची स्मरणशक्ती नुसती वाढवत नाही, तुम्ही त्याच्या बुद्धीला अधिकाधिक चालना देता. बरोबर. हे कसं ते कसं, ज्याला आम्ही कोर लर्निंग म्हणतो, की एक विषय घेऊन त्याच्या कोरला कुठंही पोहोचतो आपण, कारण एकात एक सगळं गुंफलेलं आहे. आणि ही सुद्धा अनुभूतीच आहे की एकात एक सगळं कसं गुंफलेलं आहे. म्हणजे जसं आता आपण अनुभूती घेतली की मनाच्या एकाग्रतेवर स्मरणशक्ती आणि स्मरणशक्तीवर मनाची एकाग्रता. अगदी बरोबर आहे. परस्पर अवलंबून गोष्टी. अगदी. म्हणजे फील्ड ट्रिप्सच्या स्कूलमध्ये होतात की एखादा त्यांचा विषय चालू असेल तर त्याला धरून ते फील्ड ट्रिप करतात. मला असं वाटतं की पालकांनी सुद्धा जेव्हा त्यांच्या ट्रिप्स प्लॅन करता तुम्ही, तर त्या वर्षीचा त्यांचा जो अभ्यासक्रम आहे त्याला धरून जर का आपण जर ठरवलं की चला मी चालली हैदराबादला, पण मग मी तिथे गोवळकोंडा फोर्ट आहे, एक्झॅक्टली म्युझियम आहे, तिथे मी घेऊन गेले आणि त्याचे रेफरन्स आपण मुलांबरोबर शेअर केले की तू, किंवा म्हणजे माझ्या बाबतीत असं झालं होतं की मी कबीरला घेऊन गेले होते आणि कबीरनेच सांगितलं की ते जे डायनासॉर्सचे वेगवेगळे प्रकार आहेत ते पटापट त्यांनी सांगायला सुरुवात केली. आणि मग मला तेव्हा लक्षात आलं की अरे हे तू कुठे ऐकलंस आणि तुला एवढं कसं माहिती आहे. तर जे पुस्तकात आहे त्याच्यापेक्षा जे एक्स्ट्रा त्याच्या टीचरनी सांगितलेलं ते त्याला पटापट आठवायला लागलं तिथे गेल्यानंतर, आणि तो ते सांगू लागला, त्याला इंटरेस्ट आला. त्याच्यानंतर कित्येक दिवस तो त्याच गोष्टींवर सांगत होता आणि वाचन करत होता. कुठे दिसलं की तेच बघायचा तो. त्यामुळे डायनासॉर्सचे वेगवेगळे प्रकार, ते कुठल्या शतकात होतं आणि ते कशा पद्धतीनं त्यांच्या प्रजाती होत्या, हे सगळ्यावर त्यांनी अगदी अभ्यास केला होता. सो याच्यावरून मला असं लक्षात येतं की आपण ना आजूबाजूला काय आहे त्याच्याकडे लक्ष दिलं ना की आपोआप त्यांचं ऑब्झर्वेशन वाढतं, त्यांचा इंटरेस्ट वाढतो, मग त्यांची एकाग्रता वाढते. त्यांना तशी दृष्टी देणं पण गरजेचं असतं, ती दृष्टी त्यांना मिळते. सो हे एकावर एक अवलंबून आहे. पण ह्याच्याकडे पालकांनी लक्ष देणं गरजेचं आहे. खूप छान. पालकांनी या पद्धतीने जरी अगदी सोपं आहे ग हे खरं तर. बरोबर. फार वेगळं करण्याची गरज नाही, लोड घेण्याची गरज नाही ना. मुलांना लोड देण्याची गरज आहे ना, पालकांनी लोड घेण्याची गरज आहे. आता आपल्याला या एपिसोडमध्ये शक्यतो कळलेल्या आहेत सगळ्या गोष्टी की स्मरणशक्ती हे आहार तर पूरक असावाच, पण कुठल्या कुठल्या गोष्टी केल्याने स्टिम्युलेशन मिळेल त्यांच्या ब्रेनला, जेणेकरून त्यांची स्मरणशक्ती वाढेल. पाठांतराची पद्धत सुद्धा ही सातत्यानं आपण एखादी गोष्ट ऐकतो, मगअप करणं, नुसतंच ते सतत वाचन करणं. इंटरप्ट करते. पाठांतर करणं ही खूप रिलेटिव्ह टर्म आहे. कुठल्या गोष्टी पाठ केल्या पाहिजेत त्या पाठच केल्या पाहिजेत. पण कुठल्या गोष्टी पाठ न करता लक्षात कशा राहतील हे मिक्स करू नये पालकांनी. म्हणजे फिजिक्स मधल्या काही फॉर्म्युलेज असतील, गणितातले असतील, फिजिक्स मधले असतील, तर ते पाठच केले पाहिजेत. बरोबर.
पण अति हुशार मुलं जी असतात की ज्यांना लॉजिक कळलेलं आहे त्यांना ते पाठ करण्याची गरज पडत नाही. पण आपल्यासारख्या सामान्य लोकांना ते फॉर्म्युले पाठच करायचे, पण त्याची कॉन्सेप्ट तुम्हाला पाठ करून नाही चालणार, ती तुम्हाला लक्षातच आलेली पाहिजे, तरच शिक्षण सोपं होणार आहे. त्याच्यामुळे काय पाठ करायचं काय नाही करायचं यातली रिलेटिव्हिटी सुद्धा पालकांना कळली पाहिजे आणि मग मुलांना कळेल ती. करेक्ट. खूप छान सांगितलंस आणि बरेचसे संभ्रम होते ते दूर झाले. म्हणजे मी पण एक पालक आहे त्याच्यामुळे मलाही बऱ्याचशा गोष्टी कळल्या. पण आजच्या एपिसोडच्या शेवटी जी मी तुला गोल्डन टिप विचारते ती काय आहे? आजची गोल्डन टिप मी 2 मुद्द्यांवर देईन. एक म्हणजे ऑब्झर्वेशन स्किल, याच्यावर तुम्ही काम करा. तुम्ही जितकी ऑब्झर्वेशन स्किल्स मुलांची वाढवाल तितकी त्यांची स्मरणशक्ती उत्तम होणार आहे. आणि दुसरं म्हणजे मुलांच्या आहारातनं लोणी तूप टाळू नका, ते वाढवा. पण अर्थात लोणी म्हणजे अमूल बटर नव्हे, अनसॉल्टेड बटर नव्हे. घरी रीतसर साईला विरजण लावून मग काढलेलं लोणी आणि त्या लोण्याचं काढलेलं तूप हे मुलांच्या आहारात असलंच पाहिजे. ओके, तर या होत्या गोल्डन टिप्स. थँक्यू सो मच. या एपिसोडमध्ये सुद्धा तू खूप छान माहिती दिलीस आणि छान मार्गदर्शन केलं. पुढच्या एपिसोडमध्ये मुलांचा आहार कसा असायला हवा याबद्दल आपण जाणून घेऊया, कारण तो अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे की कुठल्या सकाळच्या वेळेत मी मुलांना काय खायला देऊ, संध्याकाळी काय खायला देऊ, कुठला भर असायला हवा. अच्छा, जंक फूड नाही द्यायचं म्हणजे मग काय द्यायचं. आणि शिवाय मन आणि बुद्धी दोन्ही स्मरणशक्ती सांभाळायची असेल तर आहारच. त्यामुळे मुलांचा आहार कसा असावा, आयुर्वेद त्याबद्दल काय सांगतं, तुझी मतं काय आहेत हे जाणून घेण्यासाठी पुढचा एपिसोड नक्की बघा. आता भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये.